सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। सिंधुदुर्गात अंमली पदार्थांमुळे युवा पिढी बर्बाद होत असून अनेक तरुण आत्महत्या करत आहेत, तर पोलिसांच्या आशीर्वादाने मटका आणि जुगार खुलेआम सुरू आहेत। मध्यंतरी पालकमंत्र्यांनी सिंगम स्टाईलने मटका अड्ड्यावर धाड टाकली, परंतु ही कारवाई खरंच अवैध धंदे रोखण्यासाठी होती की हप्ता वाढवून घेण्यासाठी असा प्रश्न पडला आहे। येत्या काही दिवसात पोलीस यंत्रणेकडून यावर कारवाई न झाल्यास शिवसेना अवैध धंद्यावर धाड टाकणार असा इशारा शिवसेना नेते माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिला। यावेळी उपरकर काय म्हणाले ते पाहूया। पिढी आता गेल्या वर्षभरात 101 लोकांनी आतापर्यंत कुठे आत्महत्या करणे, कुठे जीव देणे अशा प्रकारचे तरुण मुलांनी हे केलेलं आहे। याला कारण हेच आहे। त्यामुळे पालकमंत्री या जिल्ह्यातील असलेल्या तरुण पिढीला वाचवायला अपयशी ठरलेले आहेत। पालकमंत्र्यांना ते कुठे जमत नाही। पालकमंत्री जे आपले बॉस सांगतात, राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री, त्या बॉसचं खातं पूर्णतः या ठिकाणी अपयशी पडलेलं आहे, अपयशी झालेलं आहे। त्यामुळे पालकमंत्री या अनैतिक धंदे बंद करण्यापासून जे वडिलांना जमलं नाही ते पालकमंत्र्यांना पण जमलं नाही, हे तर मान्य करून ते अपयशी ठरलेले आहेत आणि पालकमंत्री प्रत्येक प्रकल्पामध्ये असेच अपयशी ठरत आहेत। सर्व दिलेली आहे। जर यावरती जर योग्य ती कारवाई झाली नाही तर पालकमंत्री ज्याप्रमाणे कणकवलीच्या एका जुगार अड्ड्यावरती धाड घालायला गेले, त्याचप्रमाणे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रत्येक पटावर आणि प्रत्येक ठिकाणचे व्हिडिओ शूटिंग काढून अगदी मुख्यमंत्र्यापासून सर्व आमदारांना आणि त्याचप्रमाणे त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पण ते पाठवणार आहेत। कारण या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांना सर्व ठिकाणी माहिती आहे, कोण अंमली पदार्थ आणतो, कोण करतो। त्यामुळे त्या सर्व लोकांना माहिती असल्यामुळे यामध्ये काही मीडियावाल्यांना पण पैसे दिले जातात असं माझ्याकडे काही लोकांकडून रिपोर्ट आलेले आहेत। त्यामुळे त्या पटवाल्यांना कोणती भीती राहिलेली नाही। पोलिसांना आम्ही हप्ते देतो, बातम्या येऊ नये म्हणून काही सोशल मीडियावर आम्ही धरतो, त्यामुळे आमची बातमी येणार नाही असं वाटत असलं तरी या पटवाल्यांच्या ठिकाणी शिवसैनिक जातील, व्हिडिओ शूटिंग काढतील आणि ते बंद पाडतील। ते पोलिसवाले येतात की नाही आम्ही बघणार आहोत। धंदे सुरू आहे, जुगार, मटका, दारू, पट आणि ऑनलाईन जे असलेली जुगार, हे सुरू असताना पालकमंत्र्यांनी केलेली घोषणा की जिल्ह्यातले मी अनैतिक धंदे पूर्ण बंद करणार, ही घोषणा पूर्णपणे अपयशी ठरलेली आहे। आज पालकमंत्र्यांना माहिती नसेल, पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील जे पट आहेत त्या पटाची यादी मी पालकमंत्र्यांना या ठिकाणी देतो। मालवण सावंतवाडीमध्ये माझगाव, कोलगाव, नरेंद्रनगर, इन्सुली, त्याचप्रमाणे वेंगुर्ल्यामध्ये आणि निवतीमध्ये चालू आहे। मालवण तालुक्यात मसुरा, कलमट, कणकवली तालुक्यात कलमटला आणि कुडाळ तालुक्यात आणि मालवण तालुक्यात वराड, कट्टा आणि त्याचबरोबर ओरस, बुद्रुक या ठिकाणी सर्व मोठ्या प्रमाणात जुगार चालू आहे। त्याचा जवळजवळ 1.5 ते 2 लाख रुपये हप्ता ह्या पोलिसांना दिला जातो। त्यातले किती पालकमंत्र्यांना मिळतात त्याची आम्हाला माहिती नाही, पण या पद्धतीने जर चालू असेल, आज दारू प्रत्येक घरोघरात गावात गोवा बनवण्याची दारू मिळते आहे। अंमली पदार्थ फक्त आठवड्यापुरतं काही कारवाई केली, अंमली पदार्थाचा जनजागृती आठवड्यापुरतं कारवाई केली, पण अंमली पदार्थ मोठ्या प्रमाणात। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत।